नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9 तर काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। बीएसएनएल निवडणुकीपूर्वी मुंबईत राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदू मराठी महापौर या वक्तव्यावर निशाणा साधला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले की देशातील नागरिक, येथे राहणारे लोक आणि मुंबईतील रहिवासी महापौर कोण होईल हे ठरवतील। पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले की कोणासोबत प्रचार करायचा हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे। प्रचार रॅलीद्वारे केला जातो, परंतु मोठ्या मेळाव्यांपेक्षा घरोघरी संपर्क हा अनेकदा अधिक प्रभावी असतो। मुंबईत लाट पसरत आहे असा एक समज आहे, परंतु मला वाटते की हे चुकीचे आहे। वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये परिस्थिती बदलते। काही वॉर्डांमध्ये अपक्ष उमेदवार जोरदारपणे निवडणूक लढवत आहेत। ते म्हणाले की या देशातील नागरिक, येथे राहणारे लोक आणि मुंबईतील रहिवासी महापौर कोण होईल हे ठरवतील। आम्ही धर्म किंवा जातीच्या आधारे राजकारण करत नाही। लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की काही लोक धर्म किंवा भाषेच्या आधारे राजकारण खेळतात, परंतु आपला इतिहास सर्व समुदायांना आपल्या राजकारणात समाविष्ट करण्याचा राहिला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की पक्षाचे नेते यावर निर्णय घेतील। तथापि कुटुंबातील प्रत्येकजण एक राहावा आणि कोणीही वेगळे होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। निवडणुकीनंतर या दिशेने काय पावले उचलता येतील ते आम्ही पाहू। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणाले की बीएमसी संगीत निवडणुकीत पक्ष 94 जागा लढवत आहे आणि ज्या 3 जागांवर आमचे कार्यकर्ते अर्ज दाखल करू शकले नाहीत, तिथे आम्ही अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत। एकूण राष्ट्रवादी 97 जागा लढवत आहे। प्रचार नुकताच सुरू झाला आहे आणि आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत। सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।